नाशिकमध्येही मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। गंगापूर धरणाचा पाणीसाठा सूर मारणारे हे मुलं कुठल्याही स्विमिंग टँकमध्ये सूर मारत नाहीये, तर ते नाशिकची जीवनदाहिनी जी समजली जाते त्या गोदावरीच्या पाण्यामध्ये सूर मारतायत। गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे। नाशिक शहर परिसर असो किंवा धरण क्षेत्र परिसर असो, मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातली पाण्याची पातळी जवळपास 95% भरलेली आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून साधारणतः 4,500 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जातंय। त्याचा परिणाम गोदावरीच्या पात्रामध्ये दिसून येतोय। यंदा मोसमातला हा साधारणतः दुसरा पूर असं म्हणावं लागेल। मात्र यंदाची पाण्याची पातळी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। गोदा काठावर आपण आता आहोत। आपण बघतोय संपूर्ण जे मंदिरं आहेत ती सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। प्राचीन गोदावरीचं मंदिर आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे। 12 वर्षांनी एकदा जे मंदिर उघडलं जातं ते मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। समोरच आपण बघतोय रामघाट आहे, ज्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरला जातो त्या ठिकाणी संपूर्णतः पाणी आहे। त्याच्या मागच्याच बाजूला गांधी ज्योत आहे, जिथे दशक्रिया विधीसह इतर धार्मिक विधी पार पडले जातात, ते संपूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे ते विधी इतरत्र हलवण्यात आलेले आहे। हा संपूर्ण परिसर आहे। जे सिद्ध पातालेश्वर मंदिर दिसतंय त्याच्या बाजूला रस्ता आहे, एक छोटासा अरुंद पूल आहे। मात्र तो पूल पण या पाण्यामुळे दिसत नाहीये। फक्त जे दिसत आहेत ते छोटे छोटे बार दिसत आहेत। डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर दुतोंड्या मारुती आहे। नाशिकच्या गोदावरीची पुराची पातळी मोजण्याचं हे मापक समजलं जातं। आता आपण बघतोय साधारणतः 8 फूट उंचीपर्यंत पाणी साचलेलं आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। सध्या तरी पातळी थोडी कमी आहे, मात्र 7, 8 आणि 9 या 3 दिवसांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्या दृष्टीने आसपासचे जे गावं आहेत, गोदाकाठावर जे नागरिक राहतात, जे व्यावसायिक आहेत, त्या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या पुराची परिस्थिती असली तरी धोका कुठलाही नाहीये। प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे। मात्र नाशिककर या पुराचा मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घेतात। कोणी या पाण्यामध्ये डुबकी मारतंय तर कोणी पोहण्याचा आनंद लुटताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।